गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू वन न्यू व्लॉग. पाऊस येत होता, बंद झाला. आता आज आहे फ्रायडे स्पेशल. आईने काय बनवलं आहे? काय बनवलं? जाळी दिसू दे. इडली सांबर. आणि याचं काय? डोसा, खोबऱ्याची चटणी. वा वा वा, आज एकदम मस्त बेत आहे. चला फ्रेश झालोय आपण. 9:15 वाजले. मला 9:30 9:45. तसं काय नाही, आरामशीर होऊ दे. घेऊन जाईल डोसा. तू नाही खात का? का बसू ना सगळे. कोणाला द्यायचे? नंतर दे. कोणाला द्यायचे ते? चला कुकर लावून ठेवा. त्याला टाइम लागतो. थंड झाल्यावर मस्त निघते ना. स्पॉन्जी बस ते घे. मुंग्या कुठून आल्या? बघा चटणी किती सारी बनवली. अच्छा असं आहे काय? मला वाटलं आपल्याला. आय विल सर्व सांबर करू का सर्व का इडली? सगळ्यांना सगळं सर्व करा. हे बदाम अक्रोड संपले का? अक्रोड संपले, अंजीर संपले, फक्त बदाम. ठीक आहे, आपण अक्रोड आता निघाय ना, कडू वाटायला लागले. जास्त दिवसात झाले ना ते कडू लागतात. अक्रोडच त्या पोराच्या डोक्यासाठी. जाऊ दे आता, बंद झालं. पोराच्या डोक्यासाठी ते म्हणतात ना, शार्प होतं डोकं. शार्प. ते काय आमचं झालं शार्प. तू काय खाल्लं? अक्रोड. तुला अक्रोड तरी बघायला मिळाले का? मला चपाती नव्हती, तर चपाती खाऊशी वाटली ती. मग ती सुंदरबाईने दिली तर तो काय असं मंगळवार धरला होता मी. आणि नको बाई ते सोबत कामाला आल्यावर उषा शंकर काय आणलं. वा वा वा, काय दिवस होते तुमचे. दिवाळी खायला आता सगळं मिळतंय ना. दिवस चेंज होतात. आता दिवस बदलले. बघा मस्त सांबर, एकदम ताव मारू आता आपण. मला शेंगा नाही खायचं. मला दे. भेटतं का हॉटेल? हॉटेलमध्ये असं नाही मिळत. चटणी कशी आहे? त्यांची वेगळीच असते चटणी. ती लाल कलरची असते. लाल कलरची शिकायची आहे. मस्त आहे. मित्रांनो, मी गोप्रो आधी इथं लावत होतो, म्हणजे अजून पण लावतो वरती. पण कसं आहे, आपल्याकडं माईक नाही आहे, त्यामुळे इथून बोललं तर ते वरती आवाज जात नाही. आणि आपण जेव्हा ट्रेकिंग करायचो, अरे हे का ओपन होत नाही. हां, ट्रेकिंग करायचो तेव्हा एक हे घेतलं होतं, जे की आपल्या मोबाईलला फिट होते. आता इथं मी गोप्रो लावला आहे. बघू आता, समजा इथंच माईक आहे, आपल्या समोरच राहील सगळं काही. आता इथं जरा फिट करून बघतो जमतंय का. आपल्याला मोटो ब्लॉगिंग करताना बोलता पण येईल, कारण ते माईक इथं वरती आहे. इथं वरती असलं की इथून बोललेला आवाज वरपर्यंत जात नाही. बघू आता, इथं मी फिट करतो, बसतंय का बघतो. अशा पद्धतीने गोप्रो फिट झाला आपला. बघ आता इथं गोप्रो सेट केलं आणि इथंच माहिती आहे. आता आवाज येईल ना? आधी वरती होता ना. बघ, खर्च करायची गरज नाही आहे. अरे यार, सेकंड फ्लोअरवर कोणीतरी दरवाजा नाही लावला.
10 वाजले, आज जरा उशीर झालाय. टर्न आमचा डेंजर आहे. तिकडून गाडी आलेली कळतच नाही. जरा बहिर्वक्र भिंगाचा आरसा लावायला लागेल. बहिर्वक्र म्हणजे बाहेरच्या बाजूचा, अंतर्वक्र म्हणजे आतल्या बाजूचा. डेंजर रोड तयार झाला इथं. कोणीतरी चहा सांडावला असं वाटतं. बॅड जोक आय नो. चाललंय बाबा, काही ना काही चालूच असते याचं. जरा इथंच थांबतो. व्हॉट शुड आय डू. पाऊस येतोय यार, थोड्यासाठी मला भिजवेल. गाईच पाऊस वाढलाय असं वाटतं. थांबून काही उपयोग नाही आहे. ऑफिसला गेलेलंच परवडेल. थोडंसं भिजलं तरी चालेल आता. चला मित्रांनो, आता घरी जाऊयात. परत मोटो ब्लॉगिंग. मागाशी जरा अँगल चुकला होता, आता थोडासा वरती केला आहे मी. लेट्स सी. अरे यार, वरून बघितलं तेव्हा पाऊस नव्हता. सकाळी पण असंच झालेलं. मोबाईल वगैरे ठेवून देऊ आपण आता आतमध्ये. चला मित्रांनो, पाऊस थांबलाय. तोपर्यंत घरी जाऊ. परत कधी येईल काही भरोसा नाही याचा. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. चला, आता वाजले 4, 3:30 वाजले. सॉरी, पाऊस येतोच आहे थोडा थोडा. थोडं नाही, जास्तच येतो आहे जरा. त्यावर बाहेर पडल्यावर बंद होतो आणि थोडं पुढं आलं की लगेच चालू होतो. काय करायचं. सॅटर्डे संडे करू जरा बेक नॉनव्हेजचा. आधी ही फक्त इव्हॉन फेज 1च होतं मित्रांनो. लेफ्ट साईडला जे दिसतंय ते. आणि आपली कंपनी ते फेज 2 आहे. झाले त्याला बरेच वर्ष झाले, पण हे इव्हॉन फेज 1 हे पहिल्यापासून आहे. आणि हे जे आहे ग्लोबल बिझनेस हब, म्हणजे खाली तुम्हाला दिसत असेल. जा बाबा, इराणी कॅफे. आम्ही 2-3 वेळा गेलो होतो. चहाचा आहे असतो ह्याचा 35-40 रुपये. ड्रिझलिंग. चला चला चला. जे सर्कल असतं तिथं कन्फ्युजनच होतं असतं नेहमी. अंडरस्टँडिंगने जायचं असतं. IT क्राऊड आहे सगळं इथं खराडीमध्ये. त्याच्यामुळं हे रेट ऑटोमॅटिक वाढवलेत त्यांनी. थोडं स्टँडर्डनेस आणला की रेट वाढतोच. लोक कसे हायजेनिक प्रेफर करतात आजकाल. हायजेनिक खाणं पाहिजे. त्याची क्वालिटी असं नका नाही, हायजेनिक पाहिजे. गरमागरम भजी आणि गरमागरम चहा कसं वाटतंय कॉम्बिनेशन मित्रांनो. त्यांनी सकाळी जसं सांगितलं होतं, लागेल तेवढा चहा झाला इथं रोडवर. पाऊस नसतो पण आज कसा काय पाऊस लागला काय माहीत नाही.
आ गए हैं घर के पास। इथे टर्न बसत नाही यार मोठमोठ्या गाड्यांना. भजी करणार आहे, भेळ पण. वा, मग काय विचार आला. वा, मस्त भजी, कांदा भजी आणि पाऊस आणि चहा. बघा मित्रांनो, कांदा भजी, चहा आणि भेळ. काय आपला स्नॅक्स आहे, स्नॅक्स टाइम. प्रियांका चल लवकर. मित्रांनो, वॉकिंगला चाललोय आता. जेवण करताना काय व्लॉग वगैरे काय केला नाही. मस्तपैकी जेवण झाले. वॉकिंग इज मस्ट. पाऊस पडून गेलाय तरी आम्ही वॉकिंग करतोय. बघू शकता खाली पाणी वगैरे घातले. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. येस. करत नाहीत पण नुसते बघून पुढे जातात. काय त्यांना असं अंगठा दाबा आईने सांगितले आता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.